ऐका कथेचे प्रमाण ठेवा कथेवरी ध्यान। हा हा कथा कुठपर्यंत आलती महाराज? कोटर कालती कथा नाही कोणाला कथेचा पत्ता, सगळे घराकडे चलेत फाता फाता। हा हा कथा काय म्हणते? कथा कथा ऐकल्यानं काय होते म्हणले महाराज? हा जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर, पुण्य पवित्र हरिकथा। पुण्य पवित्र हरिकथा। हा कथा ऐकली तर आपल्या मागाला दोष जळून जाईल, आपल्या मागले संकट नाहीशे होतील, आपल्या पाठीमागे काही संकट असतील ते नाहीशे होतील। बर म्हणून कथा असते। कथा कथा म्हणजे कानाचं भोजन। कथा म्हणजे कानाचं भोजन। हा हा देवाचं चरित्र आपण ऐकावं वा वा म्हणून कथा आहे। त्या राजाला पोटी संतती नव्हती, भगवंतानं सर्व काही दिलं, संततीचं सुख त्या राजाला मिळालं नाही। बर म्हणून त्या राजानं काय केलं? आला कुठं नारुण्या जंगलामध्ये, जंगलामध्ये कठोर तपश्चर्या सुरू केली। हा हा दिवसभर त्या ठिकाणी एका पायावर तो उभा टाकून देवाची सेवा करू लागला, देवाच्या नामाचा जप करू लागला। हा हा ओम नमो शिवाय, यावे माझ्या गावा गावा, पाव माझ्या नवसाला देवा। असं एकनिष्ठ भावाने त्या शंकराला हाका मारू लागला। शंकराला त्या ठिकाणी हाक मारू लागला। बर हाक मारता मारता फाता फाता 12 वर्ष निघून गेली। दिवसांदिवस 12 वर्ष निघून गेले। हो हो त्यावेळेस हा 12 वर्ष झाली। बर तेव्हा चिंता लागली आदिमाया शक्तीला। हा हा आदिमाया शक्ती पार्वती चालून गेली महादेवाजवळ आणि महादेवाला बोलू लागली। काय म्हणते महादेवाला? ऐका देवादी देवा, महादेवा सदाशिवा केशवा, हा हा महानंदा महानुभवा, करील मी सेवा तुमचीच देवाजी। काय म्हणतो पार्वती? देवा ओ देवा आव महादेवा, आव महादेव कुठं चलाय म्हणले बाई? महादेव चला म्हणली इराकतीला। देवा आव काय झालं म्हणले कारभारी? काय झालं नारी सुंदरा? आज 12 वर्ष झालं हो हो या मूर्ती लोकांमध्ये हा हा तुमच्या नावानं कोणतरी हाक मारायला कारभारी। पार्वती तुम्हाला कस काय ऐकू येत नाही? मला समजा ऐकू येते, चक कळते, चक दिसालं। चेक दिसाले तुम्हाला? मला चक दिसते, चक कळते। हा हो हो माणसं घराकडे चालले, तुम्हाला काऊन दिसणं आले म्हणले कारभारी? ते दिसालेत, हा ते आता आरतीला येतात, आपल्याला चक कळते। बर हो कारभारी आव राजा तुमच्या नावाने हाक मारायला हा हा तुम्हाला कस काय ऐकू येणार म्हणले धनी मालका? पार्वती त्या राजाला राजा लेकरा करता 12 वर्षापासून सेवा करायला, मग त्या राजाला काय पाहिजे काय नाही तेवढं देऊन या महादेवा। परंतु त्याच्या नशिबातच लेकरू नाही। नाही लेकरू द्यावं लागते, राजाला लेकरू देता येणार नाही, द्या म्हणले महादेवा। जमणार नाही, त्याच्या नशिबातच लेकरू नाही। तसं करू नव महादू भाऊजी। हे, भाऊजी म्हणाली का? भाऊजी म्हणा तर काय म्हणू? हा भाऊजी म्हणले राग यायला काय? मग राग येणार तर भाऊजी म्हणतो का? तसं करू नव महादू दाजी। मारमारी थोबाडी, एकदा दाजी म्हणाली, एकदा भाऊजी म्हणाली। काय व्हायला तुम्ही आत्याची व्या, आताची व्हा, मी माम्याची हो, काय व्हायला? बरीच हुशारच हो काय होते म्हणले? अग हा राजा लेकरा करता सेवा करायला, परंतु नशिबात लेकरू नाही। लेकरू नाही? हो हो त्या राजाला काय पाहिजे काय नाही देऊन या की कारभारी। राजाला लेकरू देता येणार नाही पार्वती। देता येईना?
हा हा घराकडे जाऊ नको मोठी माय. भोगण्यामध्ये चहा आहे तेवढा पिऊन मग समाधान झोपी जाय. काय झालं? औ अग औ त्याच्या नशिबातच लेकरू नाही. लेकरू नाही. राजाला लेकरू देता येणार नाही. द्या म्हणले कारभारी. जमणार नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी हा हा पार्वतीने हट्ट धरला. हट्ट धरला कोणानं? आदिमाया शक्ती पार्वतीनं. पार्वतीनं हट्ट धरल्यावर हा महादेवाचं काही चालना गेलं. महादेवानं काय केलं? महादेवाने ढवळानंदी सजविला. हाटामध्ये हाट तीन लय हाट मोठे राहतात. हाटामध्ये हाट तीन हाट लय मोठे राहतात. हा हा कोणता हाट? बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट. बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट. हो हो या तीन हाटामध्ये कोणाचं काही चालणार नाही. हा बाल हट्ट म्हणजे कसा वळका? गावामध्ये कुल्फी येवा हा आणि तेवढी लेकरानं बघाव. कसं करते लेकरू? पळत जाते आपल्या मम्मीकड. जाऊन मम्मीला काय म्हणते? आई गाई आई. आओ गावामध्ये कुल्फी आली 5 रुपये दे ना आई. जाय तुया बापोड्याकड. असं म्हणलं की लेकरू पळत जाते आपल्या पप्पाकड. जाऊन काय म्हणते आपल्या पप्पाला? बाबा ओ बाबा बाबा ओ गावामध्ये कुल्फी आली 5 रुपये द्या की बाबा. रात्री मम्मीने सगळे खिशातले काढून घेतले बापू. हा 1 रुपया ठेवून आली. काय गोष्ट लागली काय? रात्री ढोसून आलो का म्हणालास? कोण काढून घेतली? मम्मी ना. आपल्या मम्मीनं. तुझ्या तुझ्या नाही दोघांची एकच होय, बापाची आणि लोकांची. आपल्या मम्मीनं. बाबा जाय त्या मम्मीकड. पप्पा म्हणते जाय मम्मीकड. मम्मी म्हणते जाय तुया पप्पाकड. दोघांच्या मध्ये लेकराची बेजारी होती. लेकरू काय करते? टोंगळ्या एवढ्या फुफुरण्यामध्ये पडते. गरबडा लोळा सुरू करते. 1 रुपया दिल्याशिवाय त्याच्या मनाची समाधानी होणार नाही. याला काय म्हणतात? याला म्हणाव लेकराचा हट्ट. याला बाल हट्ट म्हणतात. हा हा राज हट्ट कशाला म्हणा? आला मोठ्याचा गाडा. गरीबाचे झोपडे काढा. राजानं म्हणलेलं ऐकावं लागते. राजा जे म्हणेल ते ऐकावं लागते. नाही तर उचलली पालन दुसऱ्या गावाला चाल. याला काय म्हणतात? याला म्हणाव राजाचा हट्ट. राजाचा हट्ट. हो हो स्त्री हट्ट कशाला म्हणावं? तुम्हाला बायको आहे की नाही? नाही तुमच्या बिन बायकोचा. बायकोचा हट कसा करणार? बायकोचा हट्ट आम्हाला काय कळल? हा आमची बायको कधी हट्ट धरत नाही. बर म्हणून आम्हाला कसा राहते स्त्री हट्ट माहित नाही. हा हा कसा राहते स्त्री हट्ट आम्हाला थोडा समजावून सांगा. शेजाऱ्याच्या घरी शेजारणीला 500ची साडी आणाव. बरं आणि तेवढी आमच्या बायकोनं बघाव. तेवढी तुमच्या मकनीनं बघावं. तेवढी बायकोनं बघावून बघितल्या बरोबर हा शेताकून घरी येऊ देत नाही. काय करते? आलं की जेवायचं ताट वाढते. हा आपण दररोजामध्ये येऊन गुणगान गाया सुरू करते. कोण्या पोतीचा द्याय लावते. काय माम्या नशिबामध्ये साडी आहे की नाही की बाई. बरं एवढं काम करालो माय. हा एवढा किडेला कापूस चालो बाई. बरं 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 मात्र कधी मला माया नवऱ्याने एक सुद्धा साडी घेतली नाही. बरं बरं बरं. हा हा असं म्हणल्यानं तुम्ही काय करता? तेवढं गुन्हा नाही का? गुन्हा नाही की नाही तर काय करतो बाबा? यानं काय होणार दुसरं? घरातला एक म्हणता 2 क्विंटल कापूस घेऊन जावा वा वा वा. सोमटान फाट्याला. एवढी का? हो शेजारणीला जर 500ची साडी आणलेली असली तर बरं बरं आपल्या बायकोला 1000 रुपयाची साडी घेऊन यावा. बरं तेव्हा तिच्या मनाची समाधानी होते. याला काय म्हणतात? याला म्हणाव स्त्री हट्ट. तुला बायकोचा पक्का बैल म्हणावं. बायकोला साडी घेऊन ये म्हणाले. बायकोला कुठं साडी घेतात का रे? मग कसं कराव? बायकोला साडी घेतात का? हा हा अरे बायकोने साडी मागाव. बायकोनं साडी मागावून कसं कराव? मग असं का पट्टे राव? हा बायकोने साडी मागलं बर असं धाक राव माणसाला. वारे वा पट्ट्या. पट्ट्या. हा असं बायकोने साडी मागलं हा डायरेक्ट माळामध्ये जावावं. आणि माळामध्ये जाऊन काय कराव? येताना वल्या 2-3 धामणाच्या फोका आणावं. आणि पोका आणून इकून 4 आणि तिकून 4 देवावं. हा हा उद्या साडी मागल काय? बायको राहील काय? पहिल्या गाडीला ड्रुम ड्रुम ड्रुम. इस्लेटर वाढू नको, ऑटो लई पळत.
बायको गेल्यानं काय नाही तर खावं? जागेवर फेल होईल. गाडी बायको गेल्यानं काय खावा? बायको गेले की लापसा करून पिवा. बराच हुशारच बापू. तू ऐकाव बरं होत. काय करावं? असा हट्ट कोण धरला? हट्ट धरला पार्वतीनं. महादेवाचं काही चलना गेलं. महादेवानं काय केलं? महादेवाने ढवळानंदी सजविला, ढवळ्या नंदीवर महादेव स्वार झाला. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, कंपाळी लेविला भस्माचा टिळा, हा हा हाती घेऊन या त्रिशूळा. बर तेवढा महादेव मूर्ती लोकांमध्ये आलाय. येऊन हाक मारली कोणाला? आणि त्या भक्ताला. भक्ताला कशी हाक मारली बरं? अरे अरे भक्त राजा राजा. कोण हास म्हणले बाबा? वाटच्या वाटसरा, बहिणीच्या बोळावा, जतरच्या जतर करू, वाटचा वाट सरू नाही. कामज्या तपाला हानी कराला. बहिणीचा बोळाव नवा. बर, मला कैलासाचे महादेव म्हणतात. तुम्ही कोण वा? मला हा, गिरजेचा उमाकांत म्हणतात. तुम्हाला काय म्हणतात? गिरजेचा उमाकांत. उन्हामध्ये काऊन कुतालाच बापू? जरा ये सावलीला. उन्हामध्ये काऊन कुतालास? गिरजीचा उमाकांत म्हणाल. उन्हात कुतालो म्हणणार सुनतो. मला वाटलं ऊन लागाले कुताला म्हणलास काय. बाबा काय म्हणतात तुम्हाला? मला कैलासाचे महादेव म्हणतात. काय म्हणतात? मला कैलासाचे महादेव म्हणतात. खुद भगवान म्हणतात. कुतकुत भगवान म्हणतात. कुतकुत. अरे वा. खुद म्हणाला तर कुतकू नको बापू. तुम्हाला काय म्हणतात? कैलासाचे महादेव. हा हा. इकडे कस काय आल्या म्हणले बाबा? तुझ्या भक्तीला प्रसन्न झालो. प्रसन्न झाल्या. जे पाहिजे ते मागून घे. जे पाहिजे देता. जे पाहिजे ते देतो. मला दुसरं काय देऊ नका देवा. हा हा. मला काय द्या. एखादी वाडा माग वाडा देतो. नका देवा वाड्याला मी काय करू. मग धन माग द्रव्य माग देतो राजा. मायापाशी धनाला सुद्धा कमी नाही, हा हा. दरव्याला कमी नाही, मग सोनं माग सोनं देतो. पैशाला सुद्धा कमी नाही. काहीच कमी नाही. काहीच कमी नाही आपल्याला. सोनं माग. सोन्याला काय करू? ऐका कथेचे प्रमाण. ठेवा कथेवरी ध्यान. हा हा. कथा कुठपर्यंत आलती महाराज? कोटर घालती कथा. नाही कोणाला कथेचा पत्ता. सगळे घराकडे चलेत फाता फाता. हा हा. कथा काय म्हणते? कथा. कथा ऐकल्यानं काय होते म्हणले महाराज? हा. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. गाती ऐकती सादर, पुण्य पवित्र हरिकथा. पुण्य पवित्र हरिकथा. हा. कथा ऐकली तर आपल्या मागाला दोष जळून जाईल. आपल्या मागले संकट नाहीशे होतील. आपल्या पाठीमागे काही संकट असतील ते नाहीशे होतील. बर. म्हणून कथा असते. कथा. कथा म्हणजे कानाचं भोजन. कथा म्हणजे कानाचं भोजन. हा हा. देवाचं चरित्र आपण ऐकावं वा वा. म्हणून कथा आहे. त्या राजाला पोटी संतती नव्हती. भगवंतानं सर्व काही दिलं, संततीचं सुख त्या राजाला मिळालं नाही. बर. म्हणून त्या राजानं काय केलं? आला कुठं नारुण्या जंगलामध्ये. जंगलामध्ये कठोर तपश्चर्या सुरू केली. हा हा. दिवसभर त्या ठिकाणी एका पायावर तो उभा टाकून देवाची सेवा करू लागला. देवाच्या नामाचा जप करू लागला. हा हा. ओम नमो शिवाय. यावे माझ्या गावा गावा. पाव माझ्या नवसाला देवा. असं एकनिष्ठ भावाने त्या शंकराला हाका मारू लागला. शंकराला त्या ठिकाणी हाक मारू लागला. बर. हाक मारता मारता फाता फाता 12 वर्ष निघून गेले. दिवसांदिवस 12 वर्ष निघून गेले. हो हो. त्यावेळेस हा. 12 वर्ष झाली. बर. तेव्हा चिंता लागली आदिमाया शक्तीला. हा हा. आदिमाया शक्ती पार्वती
चालून गेली महादेवाजवळ आणि महादेवाला बोलू लागली. काय म्हणते महादेवाला? ऐका देवादी देवा, महादेवा सदाशिवा केशवा, हा हा महानंदा महानुभवा, करील मी सेवा तुमचीच देवाजी. काय म्हणतो पार्वती? देवा ओ देवा आव महादेवा. आव महादेव कुठे चलाय म्हणले बाई? महादेव चला म्हणली. इराकतीला. देवा आव काय झालं म्हणले कारभारी? नाही, काय झालं नारी सुंदरा? आज 12 वर्ष झालं हो हो या मूर्ती लोकांमध्ये. हा हा तुमच्या नावानं कोणतरी हाक मारायला कारभारी. पार्वती तुम्हाला कस काय ऐकू येत नाही? मला समजा ऐकू येते, चक कळते, चक दिसालं. चेक दिसाले तुम्हाला? हो, मला चक दिसते, चक कळते. हा हो हो माणसं घराकडे चालले, तुम्हाला काऊन दिसणं आले म्हणले कारभारी? ते दिसालेत, हा ते आता आरतीला येतात, आपल्याला चक कळते. बर हो कारभारी. आव राजा तुमच्या नावानं हाक मारायला आहे. हा हा तुम्हाला कस काय ऐकू येणार म्हणले धनी मालका? पार्वती त्या राजाला राजा काय? लेकरा करता 12 वर्षापासून सेवा करायला, मग त्या राजाला काय पाहिजे काय नाही तेवढं देऊन या महादेवा. परंतु त्याच्या नशिबातच लेकरू नाही. नाही लेकरू द्यावं लागते. राजाला लेकरू देता येणार नाही, द्या म्हणले महादेवा. जमणार नाही, त्याच्या नशिबातच लेकरू नाही. तसं करू नव महादू भाऊजी. हे, भाऊजी म्हणाली का? भाऊजी म्हणा तर काय म्हणू? हा भाऊजी म्हणले राग यायला काय? मग राग येणार तर भाऊजी म्हणतो का? तसं करू नव महादू दाजी. मारमारी थोबाडी, एकदा दाजी म्हणाली, एकदा भाऊजी म्हणाली. आणि काय व्हायलंय? तुम्ही आत्याची व्या, आताची व्हा, मी माम्याची हो. काय व्हायला? बरीच हुशारच हो. काय दाजी. होते म्हणले? अगं हा राजा लेकरा करता सेवा करायला, परंतु नशिबात लेकरू नाही. लेकरू नाही. हो हो त्या राजाला काय पाहिजे काय नाही देऊन या की कारभारी. राजाला लेकरू देता येणार नाही पार्वती. देता येईना? हा हा घराकडे जाऊ नको मोठी माय. भोगण्यामध्ये चहा आहे तेवढा पिऊन मग समाधान झोपी जाय. काय झालं? औ अगं औ त्याच्या नशिबातच लेकरू नाही. लेकरू नाही. राजाला लेकरू देता येणार नाही, द्या म्हणले कारभारी. जमणार नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी हा हा पार्वतीने हट्ट धरला. हट्ट धरला कोणानं? आदिमाया शक्ती पार्वतीनं. पार्वतीने हट्ट धरल्यावर हा महादेवाचं काही चालना गेलं. महादेवानं काय केलं? महादेवाने ढवळानंदी सजविला. हाटामध्ये हाट 3 लय हाट मोठे राहतात. हाटामध्ये हाट 3 हाट लय मोठे राहतात. हा हा कोणता हाट? बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट. बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट. हो हो या 3 हाटामध्ये कोणाचं काही चालणार नाही. हा बाल हट्ट म्हणजे कसा वळका? गावामध्ये कुल्फी येवा, हा आणि तेवढी लेकरानं बघाव. कसं करते लेकरू? पळत जाते आपल्या मम्मीकड, जाऊन मम्मीला काय म्हणते? आई गाई आई. आओ गावामध्ये कुल्फी आली, 5 रुपये दे ना आई. जाय तू या बापोड्याकड. असं म्हणलं की लेकरू पळत जाते आपल्या पप्पाकड, जाऊन काय म्हणते आपल्या पप्पाला? बाबा ओ बाबा बाबा ओ गावामध्ये कुल्फी आली, 5 रुपये द्या की बाबा. रात्री मम्मीने सगळे खिशातले काढून घेतले बापू. हा 1 रुपया ठेवून आली. काय गोष्ट लागली काय? रात्री ढोसून आलो का म्हणालास? ए कोण काढून घेतली? मम्मी ना, आपल्या मम्मीनं. तुझ्या नाही दोघांची एकच आहे, बापाची आणि लोकांची. आपल्या मम्मीनं. बाबा जाय त्या मम्मीकड. पप्पा म्हणते जाय मम्मीकड. मम्मी म्हणते जाय तू या पप्पाकड. दोघांच्या मध्ये लेकराची बेजारी होती. लेकरू काय करते? टोंगळ्या एवढ्या फुफुरण्यामध्ये पडते. गरबडा लोळा सुरू करते. 1 रुपया दिल्याशिवाय त्याच्या मनाची समाधानी होणार नाही. याला काय म्हणतात? याला म्हणाव लेकराचा हट्ट. याला बाल हट्ट म्हणतात. हा हा राज हट्ट कशाला म्हणा?
आला मोठ्याचा गाडा, गरीबाचे झोपडे काढा. राजानं म्हणलेलं ऐकावं लागते, राजा जे म्हणेल ते ऐकावं लागते. नाही तर उचलली पालन दुसऱ्या गावाला चाल. याला काय म्हणतात? याला म्हणावं राजाचा हट्ट. राजाचा हट्ट. हो हो. स्त्री हट्ट कशाला म्हणावं? तुम्हाला बायको आहे की नाही? नाही, तुमच्या बिन बायकोचा. बायकोचा हट कसा करणार? बायकोचा हट्ट आम्हाला काय कळलं? हा आमची बायको कधी हट्ट धरत नाही, बर. म्हणून आम्हाला कसा राहते स्त्री हट्ट माहित नाही. हा हा. कसा राहते स्त्री हट्ट आम्हाला थोडा समजावून सांगा. शेजाऱ्याच्या घरी शेजारणीला 500ची साडी आणाव, बरं. आणि तेवढी आमच्या बायकोनं बघाव. तेवढी तुमच्या मकनीनं बघावं. तेवढी बायकोनं बघावून बघितल्या बरोबर हा शेतातून घरी येऊ देत नाही. काय करते? आलं की जेवायचं ताट वाढते. हा आपण दररोजामध्ये येऊन गुणगान गाया सुरू करते. कोण्या पोतीचा अध्याय लावते? काय माम्या नशिबामध्ये साडी आहे की नाही की बाई? बरं. एवढं काम करालो माय, हा एवढा किडेला कापूस चालो बाई. बरं बरं बरं. मात्र कधी मला माया नवऱ्याने एक सुद्धा साडी घेतली नाही. बरं बरं बरं. हा हा. असं म्हणल्यानं तुम्ही काय करता? तेवढं गुन्हा नाही का? गुन्हा नाही की नाही तर काय करतो बाबा? यानं काय होणार दुसरं? घरातला एक म्हणतात 2 क्विंटल कापूस घेऊन जावा वा वा वा. सोमटान फाट्याला. एवढी का? हो. शेजारणीला जर 500ची साडी आणलेली असली तर बरं बरं. आपल्या बायकोला 1000 रुपयाची साडी घेऊन यावा, बरं. तेव्हा तिच्या मनाची समाधानी होते. याला काय म्हणतात? याला म्हणाव स्त्री हट्ट. तुला बायकोचा पक्का बैल म्हणावं. बायकोला साडी घेऊन ये म्हणाले. बायकोला कुठं साडी घेतात का रे? मग कसं कराव? बायकोला साडी घेतात का? हा. हा. अरे बायकोने साडी मागाव. बायकोनं साडी मागावून कसं कराव? मग असं का पट्टे राव? हा. बायकोने साडी मागलं बर. असं धाक राव माणसाला. वा रे वा. पट्ट्या. पट्ट्या. हा असं बायकोने साडी मागलं, हा. डायरेक्ट माळामध्ये जावावं. आणि माळामध्ये जाऊन काय कराव? येताना वल्या 2-3 धामणाच्या फोका आणावं. आणि पोका आणून इकून 4 आणि तिकून 4 देवावं. हा हा. उद्या साडी मागल काय? बायको राहील काय? पहिल्या गाडीला ड्रुंग ड्रुंग ड्रुंग. इस्लेटर वाढू नको, ऑटो लई पडत. बायको गेल्यानं काय नाही तर खावं? जागेवर फेल होईल गाडी. बायको गेल्यानं काय खाव? बायको गेले की लापसा करून पिवा. बराच हुशार आहेस बापू तू. ऐकाव बरं होत. काय करावं? असा हट्ट कोण धरला? हट्ट धरला पार्वतीनं. महादेवाचं काही चलना गेलं. महादेवानं काय केलं? महादेवाने ढवळा नंदी सजविला, ढवळ्या नंदीवर महादेव स्वार झाला. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, कंपाळी लेविला भस्माचा टिळा, हा हा. हाती घेऊन या त्रिशूळा. बर. तेवढा महादेव मूर्ती लोकांमध्ये आलाय. येऊन हाक मारली कोणाला? आणि त्या भक्ताला. भक्ताला कशी हाक मारली बरं? अरे अरे भक्त राजा राजा. कोण हास म्हणले बाबा? वाटच्या वाटसरा, बहिणीच्या बोळावा, जतरच्या जतर करू, वाटचा वाट सरू नाही. कामजा तपाला हानी कराला. बहिणीचा बोळा उनवा. बर. मला कैलासाचे महादेव म्हणतात. तुम्ही कोण वा? मला हा. गिरजेचा उमाकांत म्हणतात. तुम्हाला काय म्हणतात? गिरजेचा उमाकांत. उन्हामध्ये काऊन कुतालाच बापू? जरा ये सावलीला. उन्हामध्ये काऊन कुतालास? गिरजेचा उमाकांत म्हणाल. उन्हात कुतालो म्हणणार होतो. मला वाटलं ऊन लागाले कुताला म्हणलास काही. बाबा काय म्हणतात तुम्हाला? मला कैलासाचे महादेव म्हणतात. काय म्हणतात? मला कैलासाचे महादेव म्हणतात. खुद भगवान म्हणतात. कुतकुत भगवान म्हणतात. कुतकुत. अरे वा. खुद म्हणाला तर कुतू नको बापू. तुम्हाला काय म्हणतात? कैलासाचे महादेव. हा हा. इकडे कस काय आले म्हणले बाबा? तुझ्या भक्तीला प्रसन्न झालो. प्रसन्न झाल्या. जे पाहिजे ते मागून घे. जे पाहिजे देता. जे पाहिजे ते देतो. मला दुसरं काय देऊ नका देवा. हा हा. मला काय द्या. एखादी वाडा माग वाडा देतो. नका देवा वाड्याला मी काय करू? मग
धन माग द्रव्य माग देतो राजा. मायापाशी धनाला सुद्धा कमी नाही, हा हा द्रव्याला कमी नाही, मग सोनं माग सोनं देतो. पैशाला सुद्धा कमी नाही, काहीच कमी नाही. काहीच कमी नाही आपल्याला. सोनं माग. सोन्याला काय करू? माझ्या घरी 2 क्विंटल सोनं आहे. 2 क्विंटल. हो. बर. काल परवाच्या आजीला दिलो 5 किलो सोनं. कोण्या? इथं बसलेला समोर. हे आजी दिलं काय? म्हणून तर समोर येऊन बसली आहे. बराबर आहे, दिलं म्हणाले. हो. नंतर कान पांघरू घ्यायली काढे हाता कानात. बर. कोणी नाही ना माय. 5 किलो दे ना. 5 किलो सोनं काय हाय की नाही शिल्लक द्यायचं? शिल्लक खायला ते भागले आजीला देतो 3 किलो. तिला मोदीचे पैसे पडायचे बंद झाले म्हणे. मी देतो 3 किलो सोनं. जाऊ दे आजी. आजी काय विचार कराली? आजी विचार कराली. कशाचा? आजी विचार कराली माय, हा एवढ्या जागरणला किती खर्च आला असेल बाई. तांदूळ केवढ्याचे असतील बाई? हो. राजा आओ जे पाहिजे ते माग, परंतु लेकरू नशिबामध्ये नाही राजा. लेकरू नाही. लेकरू देता येणार नाही. लेकरू द्या म्हणले देवा. नाही नाही, लेकरू नशिबामध्ये नाही. लेकरू द्याल तर बरं आहे देवा, नाही तर लेकरू दे नाही तर इथं मरून जातो. हा महाग बसल्या 2-4 बायाचं नाव लिहून ठेवतो. कोणी कधी इकडे महाग टेंटाच्या महाग बसले त्या. द्यायचं काऊन बापू? हो. त्यानं का झोपी जायला चल्या काय ना चल्या? देवा लेकरू नाही मरून गेलास तर हरकत नाही. द्या म्हणले देवा. लेकरू नशिबातच नाही. लेकरू दे नाही तर आता खरं खरं मरतो. खरं खरं मर. खर्र मरतो. खरं मर. खर्रच मरतो. खरं खरं मर. या बायको छान मरतो. हा अरे वा, हुशार. या बायकोच्या मग कोणाच्या बायको छान घालू? बराच हुशार दिसायला. द्या लेकरू. लेकरू देता येणार नाही, मरून गेलास तर हरकत नाही. मी मरतो बरं आता. मरून जाय. मरू का? हो. जाय जीवा जाय. जाऊ दे जाऊ दे. जाय जीवा जाय. पटकन जाय. डायरेक्ट त्या चहाच्या भोगण्यामध्ये जाय. आताच पिला की बापू. एक म्हणता 2 कप चहाच्या का अजून वरणाच्या काऊन जाय ना. चला वरण तिखट लागणार काय? आणि चहा चहा गोड गोड लागते देवा. बराच जीव लागते. थंड थंड गार लागते. अरे वा. हो. अच्छो. देवा देवा माझे लेकरू. लेकरू मागायचंच नाही. लेकरू दे ना का? मरून गेलास तर हरकत नाही. मी आता खरं खरं मरतो बरं. खरं खरं मर. खरं ना मरतो. खरं मर. म्हशी शपथ मरतो. आधी चहाला दूध नाही, म्हशीची शपथ घाल. मजी शपथ म्हणलोय. म्हशी शपथ का म्हणला? म्हशी शपथ म्हणा. मजी शपथ. मरू का? मरून जाय, परंतु लेकरू मागायचं नाही. जाय जीवा जाय. जाऊ दे जाऊ दे. जाय जीवा जाय. पटकन जाय. इथले सगळे गेल्यावर सगळ्याच्या मागून जाय. तुझं काय काम आहे? सगळे गेल्यावर सगळेच्या मागून जाय म्हणा. सगळे झोपी गेल्यावर मग जाय म्हणालो. वारे वा. घराकडे गेल्यावर. हा राजा, हा. केलेली सेवा आणि केलेला धर्म कधी वाया जाणार नाही. केलेली सेवा आणि केलेला धर्म कधी वाया जात नाही. हो हो. बाकी सर्व वाया जाते. हा हा. आपलं शरीर सुद्धा वाया जाते. बर. एक दिवस हा हा. याच्यातला जर भगवंत निघून गेला, हो हो. शरीराची होय माती, बर. सर्व काही जाणार आहे. हा. देव आणि देवाचं नाव शिल्लक राहणार आहे. बर. म्हणून त्या ठिकाणी राजानं सांगितलं. राजाला भगवंतानं काय सांगितलं बरं? हा हा. राजा तुझ्या नशिबात लेकरू नाही. बर. जर लेकरू पाहिजेत असल तर तुला मी कर्माचं नाही परंतु धर्माचं लेकरू देई. कसं असो परंतु लेकरू द्या देवा. राजा विनंती करू लागला. हा हा. मला गावातले लोक नाव ठेवतात. बर. चांडळाचे शिवणवे अन्न निपुत्रिकाचे पाहू नये मुखवतन. हा. ज्याच्या पोटी लेकरू नाही त्याचं तोंड बघून मला नाव ठेवाले देवा. आता तरी लेकरू द्या म्हणल्यावर भगवंतानं सांगितलं. इथून 5 किलोमीटर अंतरावर एक महादेवाचं मंदिर. मंदिर. मंदिराच्या मागे एक करवंताची जुगळी. हा हा. करवंताच्या जुगळीमध्ये एक सोन्याची पेटी. सोन्याची पेटी. सोन्याच्या पेटीमध्ये एक रूपवान बेटी. हो हो. हे घेऊन तू घरला जाय राजा. बर.
असं सांगितल्यावर हा तेवढा राजा कोण्या प्रकारे त्या ठिकाणी निघाला म्हणले महाराज. हा हा ओय. ऐका माधव मारुती कुठून ऐका